तुलसी फेस वॉश. हे सगळ्यांसाठीच कामी पडेल, ज्यांची त्वचा ऑइली आहे, सामान्य आहे किंवा ड्राय आहे त्यांच्यासाठी, किंवा ज्यांच्या घरी पिंपल्स असतील छोट्या मुलांना, म्हणजे ॲडोलसंट एज ग्रुपवाल्यांना, त्यांच्यासाठी. कसा वापर करायचा ते मी सांगते. समजा हा मला पिंपल आहे, मला येत नाही कधी पिंपल्स, ठीक आहे. पहिले पिंपल्सवाल्यांचं सांगते की असं थोडासा इमॅजिन करा की हा पिंपल आहे, त्याच्यावर मी हे खूप जास्त झालं, ठीक आहे. याला 5 मिनिटं आपण असं लावून ठेवायचं पिंपलवर, म्हणजे त्याच्यातला नीम आणि तुलसी त्या पिंपलला पूर्ण ट्रीट करेल. झाले 5 मिनिटं. त्याच्यानंतर एवढंच पीनट साईज आपण सामान्य, म्हणजे सगळ्या त्वचेसाठी. आता झाला माझा पिंपल गेला, चल ठीक आहे, ओके. ह्याला हलक्या हाताने आपण लावून घ्यायचं. डोळ्यांना पण काही इजा होत नाही, डोळ्यांना पण थोडंसं पाणी घेऊन त्वचेला हलक्या हाताने, स्पेशली या बोटांनी असं व्यवस्थितपणे क्लीन करायचं. ह्याचा खूप फेस असा होत नाही बाकी फेस वॉश सारखा. इट्स जस्ट अ क्लेन्झिंग एजंट आणि इट ऑल्सो मॉइश्चरायझेस युअर स्किन. असं केलं आपण 2 मिनिटं फक्त बोटांच्या टिप्सनीच अशी मसाज करायची. आपली स्किन खूप सेन्सिटिव्ह ऑर्गन असतं, त्याला असं खचर कसर घासायची अजिबात गरज नाही. एवढ्यातच सगळं काम भागतं. वरची घाणेरडी लेअर, पोअर्स मधला मळ इतक्यातच निघणार आहे. विनाकारण त्याला स्किनला त्रास देण्याची गरज नाही. धुवून घेते मी. चेहरा स्वच्छ धुतल्यावर असा सॉफ्ट कपडा, सुती कपडा, त्याने त्वचा अशी डॅब डॅब करायची. रिमेंबर, स्किन आपलं खूप सेन्सिटिव्ह ऑर्गन आहे, त्याच्यावर अघोरी प्रकार करण्याची अजिबात गरज नाही. टॉवेल किंवा असा जुना टी शर्ट जो सॉफ्ट झालेला असतो, सुती टी शर्ट, त्याने असं डॅब करायचं. टर्किश टॉवेलनी असं त्वचेला घासण्याची अजिबात गरज नसते, ठीक आहे.